नाव नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला इथे अंकामध्ये ती संख्या विचारलेली आहे. जर तुम्ही इथे लिहित गेलात, आपल्याला माहिती आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि त्याच्या पुढे कोटी. म्हणजेच 3 कोटी. कोटी म्हटल्यानंतर त्या कोटीच्या वरती किती शून्य यायला पाहिजे, तर त्या कोटीच्या वरती 7 शून्य यायला पाहिजे. म्हणजे एकूण संख्या, त्या 3 सोडल्यानंतर एकूण संख्या पुढच्या 7 पाहिजे. अशा कुठल्या पर्यायामध्ये एकूण संख्या 7 आहे? एकूण म्हणजे 3 कोटी, हा 3 नंबर सोडल्यानंतर पुढचे जे अंक आहेत ते आपल्याला 7 पाहिजेत. सरळ सरळ पर्याय पाहिल्यानंतर सुद्धा लगेच लक्षात येते. म्हणजे आपला हा जो चौथा पर्याय हा इथं कट होईल. कोणते पर्याय आपल्याला नको आहेत या दृष्टीने सुद्धा आपण गेलो तर आपलं उत्तर आपल्याला लवकर काढता येते. तर हा इथं या चौथ्या याच्यामध्ये जर पाहिलं, 3च्या नंतर आपल्याला बरेचसे 7च्या वरती अंक दिसत आहेत, म्हणजे नक्कीच हा पर्याय नाहीये. राहिलेल्या 3 पर्यायामध्ये परत तिसरा पर्याय जर तुम्ही पाहिला, 3च्या नंतर राहिलेले जे अंक आहेत हे 6 आहेत, म्हणजे हा तिसरा सुद्धा क्रमांक चुकीचा आहे. म्हणजे अशा प्रकारे कोणते नको आहेत पर्याय, नको असलेले पर्याय जर आपण शोधले तर आपल्याला उत्तर द्यायला इथं नक्कीच आपलं लवकर उत्तर या ठिकाणी भेटतंय आपल्याला. तर आता राहिलेले जे 2 पर्याय आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायचंय 3 कोटी, 3 कोटी 9 लक्ष, 3 कोटी 9 लक्ष. पाहता 9 लक्ष म्हटलं, इथं आहे 90. पहिला जो पर्याय आहे तिथं आहे 90. 3 कोटी 9 लक्ष 70,599. म्हणजे अशा प्रकारे जे आपलं उत्तर इथं भेटतंय, अक्षरी जी संख्या दिली होती त्या अक्षरी संख्येचं अंकामध्ये काढलेलं उत्तर. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला इथं बरोबर हा इथं मिळतोय. तर एकदम सोप्या बेसिक गोष्टीवरती हा प्रश्न आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हा जो क्रम आहे या क्रमावरती या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे. मग काही वेळेस अंकाचं अक्षरी असेल, अक्षरीचं अंकामध्ये असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. आता 5 किंवा एक्स म्हणजे इथं रोमन संख्येविषयी हा प्रश्न आहे. ज्या रोमन संख्या आहेत तुम्ही अभ्यासलेल्या आहेत त्याच्याविषयी हा प्रश्न आहे. सगळ्यांना माहित आहे रोमन अंक हा 5 आहे आणि हा 10 आहे. प्रश्न काय पहा, 5 किंवा 10 या चिन्हाच्या मागे एक हे चिन्ह जास्तीत जास्त किती वेळा लिहितात? जास्तीत जास्त किती वेळा लिहितात 5 किंवा एक्स या चिन्हाच्या मागे? जर 5 जर आपण घेतला, 5 हा रोमन अंक, त्याच्या पाठीमागे 1 हा किती वेळा लिहू शकतो आपण? एकदाच लिहू शकतो. म्हणजे 5च्या पाठीमागे एकदा, म्हणजे तो हा झाला 4. आपली जी संख्या आहे ती झाली 4. आता 10 या चिन्हाच्या मागे 1 हे चिन्ह जास्तीत जास्त किती वेळा लिहितात? 10च्या पाठीमागे आपण जर एकदा लिहिलं तर तो ही संख्या होते 9. ही संख्या किती होते? 9. अर्थातच या म्हणजे आपलं जे उत्तर पाहिजे या ठिकाणी 5 किंवा एक्स या चिन्हांच्या मागे 1 हे चिन्ह जास्तीत जास्त किती वेळा लिहितात? जास्तीत जास्त. तर दोन्हींचा जो पर्याय क्रमांक आलेला आहे तो आहे 1. आपण जास्तीत जास्त 1 वेळा लिहू शकतो. त्याचं उत्तर भेटते आपल्याला 4. एकदा लिहिलं 5च्या अगोदर तर संख्या आहे 4. एकदा जर लिहिलं 10च्या अगोदर ती संख्या आहे 9. रोमन संख्या पुन्हा एकदा मी इथं तुम्हाला दर्शवतो. 1, 2, 3 तुमच्या परिचयाच्या आहेत तरी एकदा सराव होणं गरजेचं आहे. 4, 5, 5च्या अगोदर एकदाच आलेला आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. तर हा जो प्रश्न आहे रोमन चिन्हांच्या वरती आपल्याला इथं पाहायला भेटतोय. मग संख्याचं रोमन रूपांतर असेल किंवा रोमन संख्यांचं
आपल्या देवनागरी संख्येमध्ये रूपांतर या प्रकारे दिलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पाव शेकड्यात किती मिळवावे म्हणजे बेरीज पाव लाख येईल. शब्द जरी इथं गोंधळ टाकणारे असले, पाव शब्द असेल किंवा अर्धा असेल किंवा एक चतुर्थांश भाग असेल, हे जे शब्द आहेत, आपण थोडक्यात जर 100 असेल, या 100च्या पैकी आपण जर याचे 4 भाग केले तर प्रत्येक जो भाग आहे म्हणजे 1/4 भाग त्याला आपण पाव म्हणतो. म्हणजे टक्केवारीमध्ये जर आपल्याला काढायचं असेल, शेकडेवारीमध्ये जर आपल्याला काढायचं असेल तर आपण एका भागाला 25% असं म्हणणार किंवा 25 शेकडा असं म्हणणार. म्हणजे 100 पैकी 25 आहेत. 100 पैकी 25. मग त्या ठिकाणी जरी 1000 जरी असले आणि त्या ठिकाणी पाव हा शब्द असला म्हणजे हजाराच्या पाव भाग, म्हणजे 1000पैकी आपल्याला त्या ठिकाणी पाव भाग म्हणजे 25% हे या ठिकाणी घ्यायचं आहे. 100 पैकी 25 पाव शेकडा म्हणजे 25. त्याच्यामध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज पाव लाख येईल. आता पाव लाख म्हटल्यानंतर लाखाचा पाव हिस्सा म्हणजे पुन्हा तो 25%. म्हणजेच त्याचे आपल्याला या लाखाची किती संख्या पकडणार आहे आपण इथं 25,000. 25,000 शेकड्याचे पाव हिस्सा म्हणजे 25, लाखाचे पाव हिस्सा म्हणजे 25,000. मग पाव शेकड्यात किती मिळवावे म्हणजे बेरीज पाव लाख येईल. म्हणजे हे जे समीकरण असं तयार होईल पाहिजे, याच्यामध्ये किती मिळवावे प्रश्नचिन्ह म्हणजे बेरीज किती होईल, बेरीज होईल पाव लाख. सांगण्याचा उद्देश काय, तर पाव हा शब्द त्याचा 1/4 भागाला म्हटलेला आहे, म्हणून आपण इथं 25,000 घेतलेले आहेत. हे 25,000 कसे आले तर त्या लाखातला तो पाव हिस्सा आहे. हे ज्या प्रश्नचिन्हाच्या जागी जे आपण XYZ अशा पद्धतीने काहीतरी मानू शकतो, किंवा 25,000तून तुम्ही हे 25 वजा केले तर तुम्हाला किती मिळवावे ही संख्या या ठिकाणी भेटणार आहे. तर आपण इथं करून पाहूया. 25,000मध्ये आपण 25 जर वजा केले तर किती संख्या भेटते. पहा, वजाबाकी तुम्ही सुद्धा करू शकता. या ठिकाणी सरळ सरळ वजाबाकी आहे. शून्यातून 5 जात नाही किंवा शून्यातून न जाता आपण हातचा घेतोय. तर वजाबाकी केल्यानंतर आपलं जे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. 24,975 जर मिळवले पाव शेकड्यामध्ये तर त्याची बेरीज येणार आहे पाव लाख. पर्याय क्रमांक आहे 4. शब्दात जरी ते वाक्य शब्दामध्ये जरी, तर याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. पाव, अर्धा, पाऊण आणि 1 हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये इथं गणित मांडण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे पहा, 1040, 2020, 3060, 8010 या संख्यांपैकी किती संख्यांना 2, 3, 4, 5, 9 व 10 या सर्वच संख्यांनी भाग जाईल. भागाकार सरळ सरळ करून पाहायचा आहे. तर भागाकार करायला थोडासा वेळ जाईल, परंतु जर तुम्हाला एक ट्रिक माहित असेल, ट्रिक म्हणण्यापेक्षा जे समसंख्या आणि विषम संख्या याविषयी माहिती जर असेल, तर ज्या संख्यांच्या शेवटी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल, या संख्यांना आपण समसंख्या म्हणतोय. म्हणजे समसंख्याला समसंख्येनी भाग जातोच.
आणि विषम संख्येला विषम संख्येने भाग जातो. मग विषम संख्या कोणत्या आहेत? एक, ज्या संख्येच्या शेवटी संख्या किती अंकी असू द्या, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, परंतु ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असे अंक जर असतील तर या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतोय. म्हणजे आपल्याला प्रत्येक संख्येला भाग देऊन पाहता येईल, परंतु त्या ठिकाणी वेळ जाईल. म्हणून थोडक्यात एक आपल्याला लक्षात येते की विषम संख्येला विषम संख्येने भाग जातो, समसंख्येला समसंख्येने भाग जातो, हे तर निश्चितच आहे. म्हणून पाहता या दिलेल्या ज्या संख्या आहेत, या प्रश्नात दिलेल्या संख्या सर्व समसंख्या आहेत. म्हणजेच कोणकोणत्या संख्येने भाग जाणार आहे? 2 ने निश्चित भाग जाणार आहे. आता काही वेळेस काय होतं, काही संख्या सम जरी असल्या तरी त्याला अपवाद आपण म्हणूया. काही वेळेस अपवादात्मक काही संख्या असतात, त्या ठिकाणी समसंख्येला समसंख्येने पूर्ण भाग जाणार नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्ण भाग जाणाऱ्या याविषयी आपण बोलतोय. 2 ने भाग जाणार, आता 3 ने जातो की नाही ते आपल्याला इथं देऊन पाहायचंय. 3 या अंकाने 1040 ला भाग द्या, 1040 ला, कारण 3 त्रिक 9, 3 एक 3, पूर्ण भाग या ठिकाणी जाणार नाही. एक जरी संख्या आपण त्याच्यात न सापडली नाही म्हणजे तो पर्याय त्या ठिकाणी बसत नाहीये, म्हणजे 3 हा बसत नाहीये. तर 4 ने देऊन पहा, 1040 ला 1040 ला जर आपण 4 ने भाग दिला, 4 दुने 8, 1 राहिला, सॉरी 2 राहिले, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 आणि भाग जाते. समसंख्येने निश्चितच काय होणार आहे? भाग जाणार आहे. पाच या संख्येने जातो की नाही ते पाहायचे. एक 1040 ला आपल्याला 4 ने भाग पूर्णतः गेलेला आहे. पुन्हा 1040 ला आपण एक एक संख्येने पुन्हा देऊन पाहूया. 2 ने भाग जातोय का? 2 पंचे 10, 2 दुने 4, 2 शून्य 0, 2 आणि सुद्धा गेलेला आहे. तर असा भाग देत जर तुम्ही गेलात आणि अशा प्रकारे तुमचं जे उत्तर तुम्ही पुढे काढणार आहे, तर तो आपल्याला तो पर्याय भेटणार आहे, उत्तराचा पर्याय. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1, सॉरी पर्याय क्रमांक 2, फक्त अशी एकच संख्या आहे. दिलेल्या संख्यांपैकी किती संख्यांना 2, 4, 5, 9 व 10 या सर्व संख्यांनी भाग जाईल? सर्व संख्यांनी. मग सर्व संख्यांनी भाग जाणारी अशा किती संख्या आहेत? तर फक्त दिलेल्या संख्यांपैकी अशी एकच संख्या आहे की त्याला सर्व संख्यांनी काय होते? भाग जाते. थोडक्यात इथं ही भाग करायची पद्धत आहे. तर तुम्हाला लवकर लक्ष देण्यासाठी समसंख्याला समसंख्येने भाग जातो, विषम संख्येला विषम संख्येने भाग जातो, ही एक नियम म्हणूया त्याला आपण, लक्षात ठेवायचं आहे. काही अपवादात्मक संख्या असतील तर नसेल जात थोडक्यात भाग देऊन पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर भेटणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीन समोर, सोडवायचे आपल्याला. पाहे 2 भागिले 5 वजा 7 भागिले 8, पुन्हा त्याला भागिले 21 भागिले 6 बरोबर किती? वजाबाकी सुद्धा आहे आणि भागाकार सुद्धा आहे याच्यामध्ये. सुरुवातीला जरी असे प्रश्न असले थोडेसे तर गडबडून न जाता सुरुवातीला ज्या प्रकारे दिलेलं आहे त्या प्रकारे सरळ सरळ जी क्रिया दाखवलेली आहे त्या क्रियेनुसार आपल्याला वजाबाकी गुणाकार भागाकार जे काय आहे ते करायचे. 2 भागिले 5 वजा 7 भागिले 8. आता अशा प्रकारची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद काय पाहिजे? सारखे पाहिजे. आणि जर छेद सारखे नसेल तर ते आपल्याला सारखे करून या ठिकाणी घ्यावं लागतात. आता याचे छेद सारखे कसे करणार आपण?
तर नियम काय सांगतो पहा, जर छेद सारखे करताना आपण अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे त्या संख्येने गुणतो. छेद सारखे आता कोणत्या संख्येने गुणणार आहे? 5 ला गुणल्यानंतर आणि 8 ला एखाद्या संख्येने गुणल्यानंतर दोन्हींचेही उत्तर आपल्याला काय आले पाहिजे? सारखे आले पाहिजे. म्हणजे छेद या ठिकाणी आपल्याला सारखा करायचा आहे. मग अर्थात काय करायचं आपण? 8 ला 5 या संख्येने गुणायचं इकडच्या 5 ने, आणि या 5 ला इकडचा जो 8 आहे त्या 8 या संख्येने गुणायचं. म्हणजे छेद काय होणार आहे? सारखा होणार आहे. 8 45, पुन्हा 8 45. बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद सारखे करणं गरजेचं आहे. सुरुवातीला छेद सारखे करायचे. आपल्याला छेद या ठिकाणी भेटले 2/40 वजा 7/40. मग छेद सारखे आहेत. मग फक्त आपण एकदाच ते लिहिणार आणि वरच्यांची काय करणार आहोत? सॉरी, आता इथं गुणत असताना फक्त छेदाला न गुणता अंशाला सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? गुणायचंय. जी संख्या आपण छेदाला गुणण्यासाठी वापरली तीच संख्या आपल्याला अंशाला गुणण्यासाठी वापरायची आहे, वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी. 5 दुने या ठिकाणी झाले 10 आणि 7 5 35. 5 दुने 10, 7 5 35. पर्याय क्रमांक कोणता येतो? तो बरोबरचा पर्याय क्रमांक 10 वजा 35/40. छेद सारखे असल्यामुळे आपण ते फक्त एकदाच घेणार आहोत. आता वरच्यांची वजाबाकी आपल्याला सरळ सरळ दिसते. 10 वजा 35 मधून 10 गेल्यानंतर किती शिल्लक राहणार आहेत? 35 मधून 10 गेल्यानंतर किती शिल्लक राहणार आहेत? 25. खाली शिल्लक वजाबाकी केल्यानंतर आपल्याला भेटलेले आहेत 25. आता येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो. हा पाठ तुम्ही अभ्यासलेला असेल, परंतु कदाचित वरच्या वर्गांसाठी धन ऋणचा जो रूल आहे, नियम जो आहे, तो आताच कदाचित तुम्हाला लागू नाहीये. म्हणून आपण या ठिकाणी चिन्हाचा विचार केलेला नाही. येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय, कारण पर्यायामध्ये चिन्हाचा विचार केलेला नाही. भागिले 40. पहा, फक्त आता आपण इथे वजाबाकी केलेली आहे. छेद सारखे करून वजाबाकी केलेली आहे. तीच वजाबाकी आपण इथं ठेवूया. जे उत्तर आलेलं आहे, उत्तर काय भेटलं आपल्याला? 25/40. पुन्हा त्याला प्रश्नामध्ये पुन्हा भागिले आहे 21/6. त्याच्या पुढे आपण लिहूया भागिले 21/6. आता या प्रश्नाला पुढे कसं सोडवायचं? आता गुणाकार व्यस्त आणि भागाकार व्यस्त हा घटक तुम्ही अभ्यासलेला असेल, तर या ठिकाणी भागाकाराचाही जर भागाकार असेल तर आपण त्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहितोय, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडतोय. म्हणून याला लिहित असताना हे अशा प्रकारे होईल. पहा, 25/40. दुसरा जो भागाकार आहे त्याला आपण भागाकार व्यस्तच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने मांडणार आहोत. 6/21. 25/40 ला सुद्धा 21/6 हा भागाकार होता, म्हणून त्याला फक्त आपण व्यस्त मध्ये मांडलेला आहे. आणि आलेल्या उत्तराचा आपल्याला पुढे सरळ रूप द्यायचे, सरळ सरळ गुणाकार करायचा आहे. ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असतं, वर अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी, छेदांचा गुणाकार छेदांच्या ठिकाणी, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. जरी गुणाकार मोठा होत असेल
तुम्हाला भागाकार सोपा वाटत असेल तर तुम्ही इथे भागही देऊ शकता, आधी गुणाकार करून घ्या किंवा भागही देऊ शकता. भागही आपण या ठिकाणी देऊ शकतो इतर दुसऱ्या संख्येने. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते, लवकर वाटते, ती तुम्ही करायची, परंतु उत्तरापर्यंत जायचे. जर मी इथं 2 भाग दिला, एखाद्या दोन्ही या ठिकाणी भाग जाणार नाही, कारण एक विषम संख्या आहे आणि एक समसंख्या आहे. पंचवीस गुणिले 6, 25 सलग. लगेच करा. 25 गुणिले 6, 25 होतात 150. 40 गुणिले 21, 40 गुणिले 21, गुणाकार असेल तर समोरासमोर गुणाकार. भागाकार व्यस्त या ठिकाणी आपण केलेला आहे. पहा काय भेटलंय आपल्याला. 40 गुणिले 21 केल्यानंतर 840. (150 भागिले 840) व्यस्त केल्यानंतर ही संख्या आपल्याला भेटलेली आहे. पुन्हा याला भाग द्यायचा आहे आपल्याला. पुन्हा या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. वरचा शून्य कट झाला, खालचा शून्य कट झाला, खाली राहिले 15, वरती राहिले 15 छेद 84. पुन्हा याला भाग द्या. ज्या संख्येने भाग जातोय दुसऱ्या एखाद्या संख्येने त्याला भाग द्या. मग भाग देत असताना लहान संख्येपासून आपल्याला सुरुवात करायची. 2 आणे द्या, 3 आणे द्या, 4 आणे द्या, ज्या संख्येने जाईल त्या संख्येने देत राहायचे. तर हा भाग दिल्यानंतर आपण या ठिकाणी 5 आणि भाग देऊया. मोठ्या संख्येने भाग दिला तर उत्तर लगेच भेटेल, छोट्या छोट्या संख्येने दिला थोडा वेळ लागेल. म्हणून 5 त्रिक 15. आता 5 दुने 10 होतात. 5च्या पाड्यात 8 नाही आहेत, म्हणून 5 एक 5, खाली राहिले 3. पहा गुणाकार व्यस्त केल्यानंतर जो पर्याय आपल्याला या ठिकाणी उत्तराचा भेटणार आहे, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2, 3 भागिले 20. पाया गणितामध्ये काय केलंय आपण, सुरुवातीला वजाबाकी केली. वजाबाकी करत असताना जे छेद होते ते सारखे केले, छेद सारखे केले, खाली पण गुणलं त्याच संख्येने आणि वरती सुद्धा त्याच संख्येने गुणलं. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण भागाकाराचाही भागाकार होता म्हणून दुसरा जो भागाकार होता तो व्यस्तच्या स्वरूपामध्ये लिहिला आणि पुढे ते आपण सोडवलं. सोडवल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 3 भागिले 20. 3 भागिले 20. पुढच्या गणिताकडे वळूया. एक 1370 रुपयात 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? किती नोटा असू शकतील? या ठिकाणी सुद्धा सरळ सरळ आपल्याला भागाकारच आहे. 1370 रुपये आहेत. 1370 रुपये आहेत. त्याला कितीने भागायचंय आपल्याला? 50 ने भागायचंय. भागाकार करा. 1370 या संख्येला जेव्हा तुम्ही 50 ने भागणार ते उत्तर पॉइंट मध्ये येईल.
परंतु नोट जी आहे ती काय आपल्याला अर्धी किंवा त्याचे तुकडे करता येणार नाही, म्हणून पॉइंटच्या नंतरचा जो हिस्सा तो सोडलेला आहे. आणि पूर्ण संख्या जी घेतलेली आहे ती घेतलेली आहे, याचं जे उत्तर भेटेल आपल्याला 27.4. पर्यायापैकी जो पर्याय आपल्याला दिसतोय तो इथं 27, म्हणजे 27 नोटा 50 रुपयांच्या. जास्तीत जास्त किती नोटा असणार आहे? 1370 रुपयामध्ये जास्तीत जास्त 27 नोटा याच्यामध्ये आपल्याला भेटेल. सरळ सरळ भागाकार करायचं या ठिकाणी. पुढील प्रश्न, एका विद्यालयातील 2325 विद्यार्थ्यांनी कवायतीसाठी प्रत्येकी 31 विद्यार्थ्यांची एक रांग अशा रांगा तयार केल्या तर एकूण किती रांगा तयार होतील? एका विद्यालयात विद्यार्थी आहेत 2325 आणि प्रत्येकी 31 विद्यार्थ्यांची एक रांग. किती विद्यार्थ्यांची रांग आहे? अशा रांगा जर तयार केल्या, एका रांगेमध्ये विद्यार्थी आहेत 31, एका रांगेत विद्यार्थी आहेत 31, अशा रांगा तयार केल्या तर एकूण किती रांगा तयार होतील? या ठिकाणी सुद्धा थोडक्यात भागाकारच विचारलेला आहे. शाब्दिक उदाहरण आहेत पाहिजे. म्हणून 2325 याला जर तुम्ही 31 ने भाग दिला, 31 ने भाग दिला तर पहा तुमचं उत्तर किती येत आहे. आणि पर्यायामध्ये ते आहे का? पर्यायामध्ये ते आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. 75. अशा एकूण 75 रांगा तयार होतील. भागाकाराच्या स्वरूपातलाच हा प्रश्न आहे, फक्त शाब्दिक पद्धतीने विचारलेला आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका जंगलात सागाची 45%, कडुलिंबाची 15%, बाभळीची 20% व उरलेली आंब्याची झाडे आहेत. त्या जंगलात 10,000 झाडे आहेत. त्या जंगलात 10,000 झाडे होती तर आंब्याची झाडे किती? याला समीकरणाच्या स्वरूपातलं हे गणित आहे पहा. तर आता आपल्याला एकूण झाडांची संख्या माहित आहे. एकूण झाडांची संख्या काय माहित आहे? 10,000 झाडे होती तर आंब्याची झाडे किती असतील? म्हणून आपण सागाची झाडे X मानूया, किंवा जी काही झाडे दिलेली आहेत सागाची, कडुलिंबाची, बाभळीची, या सगळ्यांना XYZ जो काही अक्षर असेल ते अक्षर मानूया. आता एक पहा, इथं काय करायचे? सुरुवातीला सगळ्यांची बेरीज ही 100% येते की नाही ते पाहायचंय. आंब्याच्या झाडांची टक्केवारी इथं दिलेली नाहीये. आंब्याच्या झाडांची टक्केवारी दिलेली नाहीये. मग 45 अधिक 15 अधिक 20, 45 अधिक 15 अधिक 20, पहा यांची टक्केवारी किती होते? 100% होते का? नाही. म्हणजे आपल्याला यांची बेरीज केल्यानंतर, या 45, 15 आणि 20% बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण टक्केवारी भेटते 80%. कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे असेल ते 100% मध्ये पाहिजे. मग 100% मध्ये पाहिजे असेल तर राहिलेले किती टक्के आहेत? 100 पैकी आता किती राहिले? 20 राहिले. म्हणजे आंब्याच्या झाडांची संख्या ही किती आहे? 20% आहे टक्केवारीमध्ये. नेहमी सुरुवातीला चेक करायचं की एकूण टक्केवारी किती होते. 100 नाही होत म्हणजे 100तून राहिलेली जी टक्केवारी आहे ती वजा करायची. म्हणून इथे 20% आंब्याची झाडे आहेत. मग आता एकूण झाडापैकी किती आंब्याची झाडे टक्केवारी मिळाली? आपल्याला 20 मिळाली. म्हणजे आपल्याला सरळ सरळ एका त्या जंगलात 10,000 झाडे होती. एकूण झाडे किती आहेत? 10,000. आणि या 10,000च्या किती टक्के झाडे आपल्याला फक्त आंब्याच्या झाडांची संख्या पाहिजे, म्हणून आपण 20% असं या ठिकाणी
गणित करणार आहेत. 10,000 गुणिले 20 भागिले 100. 20 का घेतले? कारण आंब्याचे झाडांची टक्केवारी या ठिकाणी 20 भेटते. आणि जर हे तुम्ही सोडवलं पुढे, हे 2 शून्य गेले 100तले, हे वरचे 2 शून्य कट करा, कोणतेही शून्य कट करा. 100 गुणिले 20 राहिले पा किती? वरती किती राहिले? 100 गुणिले 20. यांचा गुणाकार सरळ सरळ केल्यानंतर उत्तर पा किती येते? 2000. म्हणजे आंब्याची झाडे किती संख्या आहे? 2000. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. टक्केवारी मी कुठलीही टक्केवारी जर काढायची असेल, च्यापैकी किती टक्के झाली, एकूण पैकी किती टक्के, म्हणजे 10,000पैकी 20% म्हणून आपण त्या 20% इथं गुणलेलं आहे. म्हणजे 20 भागिले 100 या अंकाने या ठिकाणी एकूण झाडांच्या संख्येला गुणलेलं आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. मिनिट, घड्याळाच्या संदर्भातला प्रश्न आहे. सेकंद, मिनिट आणि तास याचं जे रूपांतर असतंय, तासाचं सेकंदामध्ये असेल, तासाचं मिनिटामध्ये असेल. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा लगेच सोडवतील. 1 तास 36 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 1 तास, एका तासामध्ये आपले मिनिट किती असतात? 60. एका तासात असतात 60 मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? एका मिनिटात असतात 60 सेकंद. आणि प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की एकूण मिनिटे किती होणार आहेत? 36 मिनिटे तर आहेत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली. फक्त हे 7 तासाचे किती मिनिटं होतात ते आपल्याला अगोदर काढावं लागणार आहे. 7 तास म्हणजे किती मिनिटे? आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 1 तास असेल तर त्याचे असतात 60 मिनिटे. तिरकस गुणाकाराच्या स्वरूप पद्धतीमध्ये जर तुम्ही गणित सोडून अभ्यासली असेल, इथे याला गुणायचे 7 गुणिले 60. एका तासात 60 मिनिट आहेत, म्हणून आपण त्या 7ला 60 ने गुणला. 7 चुकून 42 आणि 0शी 0, 7 0 0, 420 मिनिट झाले. कशाचे? 7 तासाचे. 7 तासाचे 420 मिनिट झाले आणि 36 मिनिट त्याच्यात आपल्याला मिळवावी लागतील. 420 आणि 36 एकूण मिनिटं किती होतील? बेरीज करा. एकूण मिनिटं होतात 456. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक आहे 3. काही बेसिक गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली, तासाचं मिनिटामध्ये, मिनिटाचं सेकंदामध्ये, तर कुठले गणित याच्यावरती तुम्हाला नक्कीच सोडवता येईल. पुढील प्रश्न. सीमाला एका बँकेने 15,000 रुपये 8 दराने 4 वर्षासाठी व्याजाने दिले तर ती बँकेला किती रुपये परत करेल? नक्कीच हा प्रश्न सरळ व्याज या घटकावरती आहे. सरळ व्याजाचं सूत्र किंवा रास असेल, त्या राशीचं सूत्र, ही 2 सूत्र जर तुम्हाला माहित असेल, सरळ व्याज बरोबर, सूत्र लक्षात असेल तर यावरची गणित तुम्ही पटापट सोडवणार. सरळ व्याज बरोबर मुद्दल, दर आणि कालावधी यांचा गुणाकार भागिले 100. म द क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी. सूत्र माहित असेल तर लगेच त्याच्यात किमती टाकून पटापट गणित त्याचं उत्तर लगेच भेटतंय आपल्याला. मुद्दल दिलेली आहे 15,000, दर दिलेला आहे 8 आणि वर्ष, कालावधी इथं वर्षामध्ये दिलेला आहे 4 वर्षासाठी. लगेच किमती टाकूया आणि काय उत्तर भेटते आपल्याला पहा.
15,000 गुणुले दर 8 आहे, कालावधी आहे 4 भागिले 100. 100 भाग द्या किंवा हे 2 शून्य कट झाले, हे वरचे 2 शून्य कट झाले. 8 चौक 32. कसाही गुणाकार करा तुम्ही. राहिलेल्या संख्यांचा जो गुणाकार आहे वरती पहा किती राहिले. 150 गुणुले 8 आणि 4 चा गुणाकार केला, 8 चौक 32. पुन्हा याचा गुणाकार करा, 32 गुणुले 150. 32 गुणुले 150. याचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटते 4,800. पर्याय क्रमांक आहे 4. म्हणजे त्या बँकेला सीमाला 4,800 रुपये परत करावे लागतील. सूत्र लक्षात ठेवा, सरळ व्याज सूत्र. आता या ठिकाणी आणखीन एक सूत्राचा उल्लेख करावा असं वाटतो, रास. रास म्हणजे काय की मुद्दल मध्ये जेव्हा आपण व्याज मिळवतो, मुद्दल आणि व्याज, सरळ व्याज असेल ते, जेवढे काही पैसे घेतले असतील किंवा बँकेने कर्ज दिलं असेल किंवा आपण बँकेमध्ये ठेवले असतील त्याला मुद्दल म्हणणार. त्या मुद्दलवरती किती व्याज झालेलं आहे किंवा मिळालेलं आहे, जर या दोघांची बेरीज केली तर आपल्याला रास ही एक टर्म त्या ठिकाणी भेटते. म्हणून हे एक सूत्र लक्षात ठेवा. ही 2 सूत्रावरती बऱ्यापैकी गणित विचारले जातात. पाहिजे 4 गोष्टी, जर या सूत्रामध्ये 4 गोष्टी आहेत, सरळ व्याज, मुद्दल, दर आणि कालावधी. कुठल्याही 3 गोष्टी माहित असेल तर चौथी गोष्ट आपल्याला नक्कीच काढता येते. 3 गोष्टी दिल्या जातील, चौथी गोष्ट कोणती या ठिकाणी विचारली जाईल. फक्त त्या ठिकाणी सूत्राचा वापर करून गणित सोडवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, एका व्यापाऱ्याने प्रति पोते 45 किलोग्रॅम वजन असलेली 27 सोयाबीनची पोती खरेदी केली. प्रत्येक पोत्यात 1.5 किलोग्रॅम याप्रमाणे घट धरली. सोयाबीनचा दर प्रति किलोग्रॅम 37 रुपये असल्यास त्याने एकूण किती रुपयांचे सोयाबीन खरेदी केले? खरेदी विक्री संदर्भातला हा प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने प्रति पोते 45 किलोग्रॅम वजन असलेली, पोत्याचं वजन किती आहे? 45 किलोग्रॅम वजन असलेली किती पोते खरेदी केली? 27. अगोदर 27 केली म्हणून आपण त्या 27 या ठिकाणी गुणणार आहोत. 45 गुणुले 27 म्हणजे एकूण 27 पोत्यांचं वजन किलोग्रॅम मध्ये निघणार आहे. एकूण वजन का 45 गुणुले 27 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे वजन भेटते 1,215 किलोग्रॅम. हे झालं वजन, एकूण वजन आहे. आता या वजनातून प्रत्येक पोत्यात, प्रश्नात म्हटले प्रत्येक पोत्यामध्ये 1.5 किलोग्रॅम याप्रमाणे घट धरली. घट धरली म्हणजे कमी पकडलं. प्रत्येक पोत्याच्या पाठीमागे 1.5 ग्रॅम काय घट आहे. मग आता 1.5 ग्रॅम जर घट असेल आणि एकूण पोते किती आहेत? 27 आहे. एकूण पोते 27 आहे. मग 27 पोत्याच्या पाठीमागे किती घट होईल? पुन्हा याचा गुणाकार 1.5 गुणुले 27. हा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येतंय 40.5 किलोग्रॅम. दोन्ही पण एकक कशामध्ये आहेत? सारखे आहेत, किलोग्रॅम किलोग्रॅम किलोग्रॅम. मग आता ही झाली घट, म्हणजे एवढं वजन आपल्याला त्या एकूण वजनामधून कमी करायचंय. एवढं वजन एकूण वजनामधून कमी करायचंय. 1215 वजा 40.5 वजा 40.5 वजाबाकी करताना ते पॉइंटचे वजाबाकी आहे म्हणून पॉइंटच्या खाली पॉइंट देणं गरजेचं आहे.
वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जे उत्तर भेटते 1174.5 1174.5 किलोग्रॅम हे आहे घट कमी करून झालेलं वजन. मग या वजनाला पुढे काय विचारलेलं आहे की प्रति किलोग्रॅम 37 रुपये असल्यास त्याने किती रुपयांचे सोयाबीन खरेदी केले. एका किलोग्रॅम मागे प्रति म्हटल्यानंतर प्रत्येक किलोग्रॅम मागे, म्हणजे एका किलोग्रॅमला जो दर आहे तो आहे 37. आपलं घट कमी करून वजन किती आलेलं आहे 1174 एवढ्या वजनाला किती रुपये लागतील, म्हणजे प्रश्नचिन्ह. म्हणजे पुन्हा या ठिकाणी हा तिरकस गुणाकाराची पद्धत या ठिकाणी आपण वापरू शकतो. 1174.5 गुणुले 37 यांचा गुणाकार करा. आपण तुम्हाला उत्तर मिळेल 1174.5 गुणुले 37 43,456 43,456.5 43,456.5 पर्याय क्रमांक 1. या प्रश्नामध्ये आपण काय केलं, पुन्हा एकदा एकूण वजन अगोदर काढलं 27 पोत्यांचं, पुन्हा 27 पोत्यांचं जी घट होती ती काढली, मग ते वजन कमी केलं की वजन घट जाऊन राहिलेलं वजन किती आहे असे आपण करू शकतो. किंवा काही विद्यार्थी काय करेल की 27 पोत्यांचे 45 किलोग्राम वजनाने 27 पोत्यांचे किती रुपये होतात, पुन्हा घट काढली, त्या घटाचे किती रुपये वजा होतात, म्हणजे रुपये आपण वजा करू शकतो. 45 पोत्यांचे किती रुपये आणि घट झालेली आहे त्याचे किती रुपये वजा करायचे, अशा पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. किंवा आता जे तुम्हाला दाखवलं मी, एकूण वजन घट झालेले वजन, एकूण वजनातून घट झालेलं वजन वजा केलं आणि राहिलेले वजनाचे 37 रुपयाने हिशोब केला. तर हा खरेदी विक्रीच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 45 मीटर लांबीची दोरी 4 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल. पंचेचाळीस मीटर लांबीची दोरी आहे. आता या दोरीला काय करायचंय की 4 ठिकाणी समान अंतरावर कापायची 4 ठिकाणी, पण त्या 4ही तुकड्यांचं अंतर कसं पाहिजे, समान आलं पाहिजे. मग थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काय दिसेल, कापायची म्हणण्या ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा तुकडे करणं म्हणजे भाग देणं, कुठलीही वाटणी करायची असेल त्या ठिकाणी भागाकाराची टर्म त्या ठिकाणी येते. म्हणजे अर्थातच आपल्याला या 45 ला 4 ने काय करायचंय, भागायचंय. 45 भागिले 4, 4 9 भाग द्या किती येते पहा. हा या ठिकाणी भाग दिल्यानंतर पहा 11.25 येते, परंतु जे तुकडे जे होणार आहे त्या दोरीचे ते तुकडे हे कसे पाहिजे, समान पाहिजे. तुकडे जे पाहिजे समान पाहिजे. समान करत असताना
एकक जे दिलेलं आहे मीटर मध्ये आहे, इथं जे एकक दिले सेंटीमीटर, म्हणजे हा पर्याय नक्कीच नाहीये. राहिलेले 3 पर्यायावरती विचार करायचा आहे आपल्याला. काही गणित अशा असतात की तुम्हाला ते पर्याय पाहून सुद्धा लगेच सोडवता येतात. 45 मीटरचे 900 मीटर तर होणार नाही. 45 मीटर त्याचं 900 मीटर तर होणार नाही. त्याचं 90 मीटर सुद्धा होणार नाही, कारण डबल तुकडे केल्यानंतर तुकडे हे नक्कीच लहान लहान तुकडे होणार आहेत. तुकडे त्या दोरीचे नक्कीच लहान तुकडे होणार आहे. म्हणजे तिन्ही, हा एक पर्याय नाही, हा सुद्धा नाही, सेंटीमीटरचा तर नाहीच नाही. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा, पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी 9 चौक 36 होता, म्हणजे पॉइंट मध्ये पुढे येईल सारखे तुकडे. तर 9 मीटरचे केले तर 4 तुकडे हे सारखे होतील. 4 तुकडे करायचे आणि सारखे करायचे. जो 5वा तुकडा होणार आहे त्याचं माप वेगळं असेल. प्रश्नात विचारलंय की 4 तुकडे, म्हणून 4 तुकड्यांचं जे माप आहे ते इथं 9 मीटर. पर्याय पाहून सुद्धा इथं आपण लगेच सोडू शकतो, कारण छोट्या अंकाचं मोठा अंक तुकडे केल्यानंतर नक्कीच होणार नाही, तो कमी झाला पाहिजे. याच्यावरती सुद्धा तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे पर्यायाकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गीताने 2020 मध्ये 15 ऑगस्ट पासून शिक्षक दिनापर्यंत दररोज 500 मिली याप्रमाणे दूध घेतले. दुधाचा भाव लिटरला 60 रुपये असल्यास तिला दुधाचे एकूण किती बिल द्यावे लागेल? दूध घेतलेले पहा, त्या प्रति लिटर दुधाची किंमत पण दिलेली आहे आणि किती दूध घेतलेलं आहे 500 मिली आणि 1 लिटरचा भाव आहे 60 रुपये. फक्त इथं आपल्याला काय काढायचंय की किती दिवस दूध घेतलेलं आहे. आता प्रश्न किती वेगळ्या पद्धतीने विचारलेले पहा. 15 ऑगस्ट पासून ते शिक्षक दिनापर्यंत, ते शिक्षक दिन. आता शिक्षक दिन कधी असतो म्हणजे पाहिजे थोडस जनरल नॉलेजचा सुद्धा एक भाग आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतोय. ऑगस्ट हा जो महिना आहे हा 31 दिवसांचा आहे. मग 15 तारखेपासून 5 तारखेपर्यंत, सप्टेंबरच्या 5 तारखेपर्यंत दिवस मोजायचे. दिवस काढले की 500 मिली प्रमाणे 60 रुपये प्रति लिटर प्रमाणे आपल्याला हिशोब करायचा आहे. म्हणून 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट याच्यातले जे दिवस झाले ते किती आहेत? 16. आणि सप्टेंबरचे 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर हे 5 दिवस आणि हे 16 दिवस, म्हणजे 16 आणि हे 5, 16 आणि 4 20 आणि 1 21, म्हणजे एकूण 21 दिवस दूध घेतलेलं आहे. 21 दिवस दूध घेतलंय, मग सरळ सरळ हिशोब करा. आणि किती घेतलंय? अर्धा लिटर घेतलंय, 500 मिली. आपल्याला लिटरच्या, नेहमी आपण लिटर मध्ये म्हणतो, अर्धा लिटर, 1 लिटर, 2 लिटर, पण इथं मिली म्हटलेलं आहे. 500 मिली, मिलीचा अर्थ आहे अर्धा लिटर. मग अर्ध्या लिटरला, जर 1 लिटरला 60 रुपये असतील तर अर्ध्या लिटरला किती रुपये असतील? 30 रुपये. अर्ध्या लिटरचे 30 रुपये. आपलं त्या गीताने जे दूध घेतलेलं आहे त्याचे दिवस किती झाले? एकूण दिवस झाले 21 दिवस झाले. दूध घेतले 500 मिली म्हणजे अर्धा लिटर, म्हणून 30 रुपयाने 21 ला आपण काय करणार आहोत? गुणणार आहोत. 21 गुणुले 30 याचा गुणाकार जर केला तुम्ही, याचा गुणाकार तुमचा 630 रुपये. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. पर्याय क्रमांक 2, 630 रुपये. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 7 मिमी हे मीटर मध्ये कसे लिहितात? पाहिजे रूपांतराचा च्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मिलीमीटर
मिमीचा जो अर्थ आहे तो आहे मिलीमीटर. जसं आपल्याला माहित आहे, आता इथे मिलीमीटर आणि मीटर याच्यातलं जे रूपांतर आहे ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. एक मिलीमीटर किंवा आपण या ठिकाणी 1000 म्हणूया. 1000 मिलीमीटर, 1000 मिलीमीटर म्हणजे किती होतात? 1 मीटर होत आहेत. आणि आपल्याकडे प्रश्न दिलेला आहे 7 मिलीमीटर. 7 मिलीमीटर, 7 मिलीमीटर बरोबर किती मीटर? फक्त इथं तिरकस गुणाकार या पद्धतीने करायचा आहे. 7 गुणुले 1 आणि हे 1000 गुणुले प्रश्नचिन्ह आहे ते आपल्याला काढायचंय. म्हणून 1000 गुणुले हे प्रश्नचिन्ह आहे, तसेच हे प्रश्नचिन्ह एका बाजूला राहील. 1000 हे गुणाकाराच्या स्वरूपात आहे, इकडे गेल्यानंतर ते भागाकाराच्या स्वरूपामध्ये होतील. म्हणजे 7 गुणुले 1 भागिले 1000 बरोबर हे मीटर मध्ये आपल्याला ती मिमीचं रूपांतर मीटर मध्ये करता येईल. इथं लक्षात काय ठेवायचंय की याचं रूपांतर 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर हे फिक्स आहे. ही जी किंमत आहे ही किंमत फिक्स आहे. 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे 7 भागिले 1000 ज्यावेळेस आपण करू 7 भागिले 1000 म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला 2 या ठिकाणी त्याचं उत्तर भेटते. 0.007. 7च्या डावीकडे 3 घरं सरकवायची, खाली 1000 आहेत नाही. 0.007 मीटर. पुढील प्रश्न पहा. 5 रुपये, 2 रुपये, 10 रुपयाची समान नाणी घेतल्यास एकूण रक्कम 323 रुपये होते, तर एकूण नाण्यांची संख्या किती? एकूण नाण्यांची संख्या काढायची इथं आपल्याला. म्हणून ही संख्या काढत असताना आपण ती संख्या समजा एक्स मानूया. जी नाणी जी आहेत ती नाण्यांची संख्या एक्स मानू. एक्स मांडल्यानंतर सगळ्या नाण्यांची संख्या म्हणजे 5 रुपयाचे किती नाणे एक्स अधिक 2 रुपयांची किती नाणे ते सुद्धा एक्स आहेत असं मानूया, अधिक 10 रुपयांची किती नाणी आहेत एक्स आहेत, आपण एक्स मांडलेलं आहे. आणि इथं काय म्हटलं की त्यांनी समान नाणी आहेत म्हणून सगळ्याला आपण एक्सच मांडलेलं आहे. वेगवेगळी असती तर दुसरं अक्षर या ठिकाणी आपल्याला लावावं लागलं असतं. आता या सगळ्यांची एकूण रक्कम किती होते? 323 होते. म्हणून हे समीकरण आधी तयार केलं आपण. पहा 5x अधिक 2x अधिक 10x बरोबर 323. आणि सगळे नाणी कसे समान आहेत, सगळ्या 5 रुपयांची असेल, 2ची असेल किंवा 10 रुपयांची असेल, सगळ्यांची नाण्यांची संख्या कशी सारखी, म्हणून सगळ्या याला आपण एक्स लावलं. सारखी नसती तर एक्स लावता इथे येणार नाही. त्यांची बेरीज करून आपल्याला सोडवायचंय. 5 आणि 5x अधिक 2x हे झाले 7x. 5 आणि 2 7x. x ची बेरीज तशी होत नाही, आपण x तसाच ठेवतो. राहिलेले 10 या 7x मध्ये मिळवायचे पुन्हा. आता 7x आणि 10x 17x. 10 आणि 7 17. 17x बरोबर 323 बरोबर 323. x आहे तसाच ठेवला. 17 आणि x च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. पहा जी संख्या आपल्याला काढायची, ज्याची किंमत आपल्याला काढायची ते एका बाजूला ठेवल्यानंतर इकडे गुणाकार असेल त्याला बरोबरच्या पलीकडे पाठवल्यानंतर ते आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहितोय. 323 भागिले 17. कारण इकडे डाव्या बाजूला 17 हे गुणाकाराच्या स्वरूपात होते, बरोबरच्या पलीकडे पाठवले ते भागाकाराच्या स्वरूपात झाले. जर भागाकार असेल तर ते गुणाकाराच्या स्वरूपात होतील. तर 323 भागिले 17
यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर भेटणार आहे 19. म्हणजे एकूण नाणी किती आहेत? एकूण नाणी आहेत, एकूण नाण्यांची संख्या आहे 19. 5 रुपयांची, 2 रुपयांची, 10 रुपयांची या सगळ्या नाण्यांची एकूण संख्या आहे 19. ठीक आहे. आजच्या या सेशन मधलं हा एक शेवटचा सराव घेऊ या उदाहरणाचा, आणि मग आपण आपलं सेशन थांबूया. तर हा शेवटचा जो प्रश्न आहे हा देखील समसंख्या आणि विषम संख्या याच्या संदर्भातला आहे. हा प्रश्न काय? 70329 या अंकापासून तयार होणारी 6 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती? लहानात लहान संख्या पाहिजे आणि कोणती पाहिजे? सम पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या सम असते. म्हणजे याच्यातले कोणते पर्याय कट होतील? इथं आपल्याला पाहिजे समसंख्या. संख्येच्या शेवटी इथं 9 आहे, ही नाहीये, इथं 9 आहे, ही नाहीये. राहिल्या 1 आणि 4 या दोन पैकी. दोन्हींच्या शेवटी 0 आहे म्हणजे समसंख्या आहे. आणि लहानात लहान पाहिजे, म्हणजे ज्या संख्येची सुरुवात लहानापासून होईल तीच संख्या काय होणार आहे? लहान तयार होणार आहे. म्हणजे सुरुवातीला जरी आपण 0 घेतला, कुठल्याही संख्येच्या अगोदर कितीही 0 लावले तर त्या 0ला किंमत नाही. म्हणून 0 न लावता सगळ्यात लहान या संख्येमध्ये कोण आहे? दिलेल्या संख्येमध्ये सगळ्यात लहान कोण आहे? तर 2 आहे. म्हणून 2 घेतला. म्हणजे ह्या दोघांमध्ये आपण तुलना करतोय, या दोन संख्येमध्ये आपण तुलना करतोय. म्हणून आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4 ही लहान संख्या दिसते. पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने सराव प्रश्न आणि त्या प्रश्नावरचे जो घटक आहे त्या संदर्भात आपण चर्चा केली. पहा एकदा रिव्हिजन म्हणून आपण काय काय चर्चा केली पहा. समसंख्या असतील, विषम संख्या असतील, शेकडेवारी आहे, सरळ व्याज आहे, रास आहे. तर आजच्या सेशनसाठी आपण इथे थांबूया.